Hello students, today we will take numericals on quantum factor and few important questions. अशा टाइपचे नंबर ऑफ आयन फॉर्म आणि व्हॅल्यू ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इन्क्रीजेस और डिक्रीजेस त्याच्यावरती काही क्वेश्चन विचारतो. जसं की बोर्डवरती एक क्वेश्चन दिला आहे. अशा टाईपचा क्वेश्चन जेई मेन्सला किंवा नीटला बऱ्याच वेळा विचारलेला आहे. म्हणून अशा टाईपचे 2 क्वेश्चन घेऊयात आपण आणि एक न्यूमेरिकल घेऊयात. सी बघा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग सोल्युशन विल हॅव मॅक्झिमम बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन अँड विच हॅव मिनिमम फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन अज्युमिंग द कम्प्लीट डिसोसिएशन. इथे काही तुम्हाला सोल्युशन दिलेत. त्या सोल्युशनमध्ये कुठल्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन जास्त असेल आणि कुठल्या सोल्युशनचा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट म्हणजे दुसरी क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे कमी असेल. तर क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू कशावरती डिपेंड असते? नंबर ऑफ सॉल्यूट पार्टिकल. आपण क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन पाहतानाच मी सांगितलं होतं, म्हणजे बघितलं होतं त्यावेळेस की द प्रॉपर्टी ऑफ अ सोल्युशन विच डिपेंड्स ऑन नंबर ऑफ सॉल्यूट पार्टिकल अँड डू नॉट डिपेंड ऑन नेचर ऑफ सॉल्यूट पार्टिकल इज कॉल्ड एज क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीज. ओके, तर ते सांगितलं होतं. मग आता इथे कसं ओळखायचं? जेव्हा आता बघा कॉन्सन्ट्रेशन सेम असेल, जेव्हा कॉन्सन्ट्रेशन सगळ्या सोल्युशनचं सेम असेल, इथे सेम नाहीये. इथे 0.1 मोलार KCl आहे, 0.05 मोलार NaCl आहे, 1 मोलार ॲल्युमिनियम फॉस्फेट आहे, 0.1 मोलार मॅग्नेशियम सल्फेट आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सेम नाही. जेव्हा कॉन्सन्ट्रेशन सेम असेल तेव्हा जो सोल्यूट जास्त आयन प्रोड्यूस करतो त्याच्या क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू जास्त असते. म्हणजे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट जास्त असतो, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट जास्त असतो, ऑस्मोटिक प्रेशर जास्त होतं. नंबर ऑफ आयन्स जेवढे जास्त प्रोड्यूस करेल डिसोसिएशन. अँड द सोल्यूट विच प्रोड्युसेस लेस नंबर ऑफ आयन्स बाय डिसोसिएशन दॅट हॅव अ लेस व्हॅल्यू ऑफ क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी. बरोबर आहे. पण कधी ते कॉन्सन्ट्रेशन सेम असताना, बट कॉन्सन्ट्रेशन डिफरंट असताना कसं करायचं ते आपण बघूयात. इथं या चारीपैकी कुणाचा एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट जास्त असेल आणि कुणाचा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट कमी असेल हे तुम्हाला विचारलंय. बघा आता ह्याच्यामध्ये काय करायचं? फर्स्ट KCl कसा डिसोसिएट होतोय, कुठला सॉल्ट कसा डिसोसिएट होतोय हे थोडंसं नॉलेज असणं गरजेचं आहे. KCl कसा डिसोसिएट होतोय? K प्लस प्लस Cl मायनस मीन्स वन सोल्यूट मॉलिक्यूल प्रोड्युसेस 2 आयन्स मीन्स नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल विल बी डबल्ड. ओके, डबल होतात. म्हणजे इथं किती आहे KCl? 0.1 मोलार. म्हणजे हा किती करेल? 0.1 मोलार K प्लस आयन, 0.1 मोलार Cl मायनस आयन. म्हणजे टोटल नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल किती होतील? टोटल नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स, टोटल नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल किती झाले? 0.1 मोल, हे पण 0.1 मोल होते स्टार्टिंगला. तेवढे टोटल नंबर ऑफ किती झाले? 0.2 मोल टोटल नंबर ऑफ पार्टिकल. दुसरा कोणता? NaCl. NaCl पण कसा डिसोसिएट होतोय? NaCl Na प्लस प्लस Cl मायनस. ओके, इथे काय होतं? त्याचं कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे. 1 मोलार AlPO4 होता. लक्षात ठेवा. नंतर NaCl डिसोसिएट झाला. कसा डिसोसिएट होतो? Na प्लस Cl मायनस, दोनच आयन फॉर्म करतो. NaCl डिसोसिएट झाल्यानंतर किती आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन? स्टार्टिंगला 0.05 मोल, तेवढे 0.05 मोल Na प्लस आयन आणि 0.05 मोल काय होतील? Cl मायनस आयन हे होतील. आणि मग टोटल नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल किती होतील? त्याच्या डबल, कारण 2 आयन प्रोड्यूस करतो. किती झाले ते? 0.1 मोल. किती झाले? 0.1 मोल. आता AlPO4 आहे, याचे कॉन्सन्ट्रेशन तेवढे बाजूला ठेवा. NaCl झालंय. AlPO4 1 मोलार आहे, इकडे लिहून ठेवतो मी. आणि मॅग्नेशियम सल्फेट 0.1 मोलार MgSO4 आहे. ओके, तर AlPO4 कसा डिसोसिएट होतो? ॲल्युमिनियम फॉस्फेट Al3 प्लस प्लस PO4 3 मायनस, दोनच आयन प्रोड्यूस करतो. ॲल्युमिनियम फॉस्फेट when dissociated produces 2 ions means number of solute particle will be doubled. ओके, किती आहे याचं कॉन्सन्ट्रेशन? 1 मोलार. याचे 1 मोलार, याचे 1 मोलार आयन तयार करतोय. म्हणजे किती झाले टोटल नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल? 2 मोल.
2 मोल सोल्यूट पार्टिकल. 1 मोलारचा मिनिंग काय होतो? 1 मोल ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. ओके. आता काय दुसरा मॅग्नेशियम सल्फेट. मॅग्नेशियम सल्फेट MgSO4 कसा डिसोसिएट होतोय? Mg2 प्लस SO4 2 मायनस, बरोबर आहे, डिसोसिएट होतोय. त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय? 0.1 मोलार. किती आहे? 0.1 मोलार. याचे पण 0.1, याचे पण 0.1. किती झालं हे? टोटल नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल 0.1 प्लस 0.1 0.2 मोल. तर आता ज्यामध्ये नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल जास्त असते त्याच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू जास्त असेल. म्हणजे विच हॅव हायर एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, तर त्यामध्ये तुमचं ऑप्शन असेल इथं 2 ॲल्युमिनियम फॉस्फेट. 1 मोलार ॲल्युमिनियम फॉस्फेट हॅव हायर एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. आणखी एक विचारलं होतं विच हॅव लेस डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. जास्त विचारलं नाही, आता कमी विचारलं. विच हॅव लेस डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, तर ज्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. विच हॅव लेस सोल्यूट पार्टिकल, इट शोज द लेस डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. लेस कोणाचे आहेत? 0.2 मोल, 2 मोल, 0.1 मोल, 0.2 मोल. कोणाचे? NaCl. NaCl शोज लेस डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. NaCl काय करेल? लेस डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. आणि ॲल्युमिनियम फॉस्फेट शोज हाय इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. त्या क्वेश्चनचा आन्सर. ओके, बघा, जेव्हा कॉन्सन्ट्रेशन सेम आहे तेव्हा सरळ सरळ तुम्हाला हे काही करण्याची गरज नाही. विच गिव्स मोर नंबर ऑफ आयन्स बाय डिसोसिएशन हॅव अ हाय व्हॅल्यू ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आणि विच गिव्स लेस नंबर ऑफ आयन्स बाय डिसोसिएशन गिव्ह अ लेस व्हॅल्यू ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. नो डाऊट. किती आयन देतो ते डिसोसिएट करून तुम्हाला कळलं पाहिजे. AlCl3 कसा डिसोसिएट होतो? Al3 प्लस 3Cl मायनस. किती आयन प्रोड्यूस केला तो? 4. ओके, तसं तुम्हाला ते नंबर ऑफ आयन्स किती प्रोड्यूस करतो ते कळलं पाहिजे. ओके, तेव्हा बट जेव्हा कॉन्सन्ट्रेशन सेम राहत नाही आणि तेव्हा खाली समजा 4 एक ऑप्शन दिले आणि विचारलं विच ऑफ द फॉलोइंग सोल्युशन शोज द हायेस्ट एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट किंवा हायेस्ट डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट किंवा कोणतीही क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी असू द्या, तर यावेळेला तुम्हाला करता येईल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन घेऊयात. हा एक क्वेश्चन आहे. अरेंज द फॉलोइंग सोल्युशन इन ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग ऑस्मोटिक प्रेशर अझ्युम कम्प्लीट आयोनायझेशन. ओके, काही सोल्युशन आहे त्याच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऑस्मोटिक प्रेशरनी काय करा म्हटले? अरेंज करा म्हटले. सी फर्स्ट इज ऑप्शन ए 0.5 मोलार Li2SO4, B 0.5 मोलार KCl, C 0.5 मोलार ॲल्युमिनियम सल्फेट Al2SO4 थ्राइस टाइम, D 0.1 मोलार BaCl2. पहिल्या तिन्हीमध्ये कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, फक्त ऑप्शन डी चं कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे. तर आता लक्षात घ्या, हा किती आयन प्रोड्यूस करेल? Li2SO4 डिसोसिएट, इकडे Li2SO4 डिसोसिएट झाला Li2SO4, तर 2Li प्लस 2 Li चे प्लस SO4 किती मायनस 2 मायनस. ओके, नंबर ऑफ आयन प्रोड्यूस बाय डिसोसिएशन ऑफ लिथियम सल्फेट किती झाले? 3 आयन्स प्रोड्यूस केला. इथं 2 ते 3. त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.5. मग याचं किती झालं टोटल नंबर ऑफ? 3 इंटू 0.5 1.5 मोल. आता दुसरं KCl कसा डिसोसिएट होतो? K प्लस Cl मायनस. आयन किती प्रोड्यूस केलाय? 2. कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.5. टोटल नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल किती होतील? 1 मोल. आता थर्ड आहे 0.5 मोलार ॲल्युमिनियम सल्फेट. ॲल्युमिनियम सल्फेट कसा डिसोसिएट होतो? Al2SO4 थ्राइस टाइम. बघा, 2 Al चे आहेत, SO4 चे 3 आहेत. मग 2Al3 प्लस 3SO4 2 मायनस. ओके, नंबर ऑफ आयन्स प्रोड्यूस्ड बाय डिसोसिएशन ऑफ ॲल्युमिनियम सल्फेट किती आहे? 2 प्लस 3 5.
आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती होतं 0.5. म्हणजे टोटल नंबर ऑफ सॉल्युट पार्टिकल किती होतील 0.5 इंटू 5, कारण 5 आयन प्रोड्यूस केले 2.5 मोल. लास्ट वन आहे 0.1 मोलार BaCl2. BaCl2 कसा डिसोसिएट होतोय Ba2 प्लस, बरोबर आहे, आणि 2 Cl आहेत 2Cl मायनस. नंबर ऑफ आयन्स किती प्रोड्यूस केले आणि Ba चा 1 आणि 2Cl, टोटल नंबर ऑफ आयन प्रोड्यूस बाय BaCl2 आफ्टर डिसोसिएशन 3, आणि कॉन्सन्ट्रेशन किती होतं त्याचं 0.1. 0.1 इंटू 3 0.3 मोल. आता तुम्हाला इन्क्रीजिंग ऑर्डर ना, मग ज्याच्यामध्ये जास्त सॉल्यूट पार्टिकल आहेत तो जास्त ऑस्मोटिक प्रेशर शो करेल, बरोबर आहे. नंबर ऑफ सॉल्यूट पार्टिकल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॅल्यू ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ऑस्मोटिक प्रेशर काय आहे, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. जेवढे नंबर ऑफ सॉल्यूट पार्टिकल सोल्युशन मध्ये जास्त असतील तो जास्त ऑस्मोटिक प्रेशर शो करेल, बरोबर आहे. मग आता सर्वात कमी कोण शो करेल BaCl2. इन्क्रीजिंग ऑर्डर लिहायचं आपल्याला BaCl2. देन आफ्टर दॅट हे 0.1 मोलार जे काय आहे ते लिहा, कॉन्सन्ट्रेशन त्याचं 0.1 मोलार. ओके, मग त्याच्यापेक्षा जास्त कोण शो करेल 1 मोल KCl, 0.5 मोलार KCl. त्याच्यानंतर 1.5 मोल 0.5 मोलार Li2SO4. आणि हायेस्ट ऑस्मोटिक प्रेशर कोण शो करेल ॲल्युमिनियम सल्फेट 0.5 मोलार Al2SO4 3 times. Aluminum sulfate shows higher osmotic pressure and BaCl2 shows lowest osmotic pressure. ओके, यावे ना. जर समजा सगळ्याचे कॉन्सन्ट्रेशन सेम असते तर एवढं करत बसायची गरज पण नाही. 0.5 मोलार सर्वांचे असते तर ज्याला जास्त आयन प्रोड्यूस करतो आफ्टर डिसोसिएशन दॅट शो द हायर ऑस्मोटिक प्रेशर, अँड विच प्रोड्युसेस लेस आयन दॅट शो द लेस ऑस्मोटिक प्रेशर. ओके, तर यावे ना हा पण क्वेश्चन होता. आणखी एक न्यूमेरिकल घेऊयात आपण वन ऑफ फॅक्टर वरती, त्यानंतर हा चॅप्टर संपेल. टोटल 22 लेक्चरमध्ये आपण सोल्युशन आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी चॅप्टर संपवतो. डिटेल आहे, व्यवस्थित बघा, अभ्यास करा. बघा हा न्यूमेरिकल आहे. 3.4 ग्रॅम ऑफ कॅल्शियम क्लोराइड CaCl2 इज डिझॉल्व्ड इन 2.5 लिटर ऑफ वॉटर. ओके, डायरेक्टली लिटरमध्ये दिले त्यामुळे काही नाही. लिटर ऑफ वॉटर ॲट 300 केल्विन, टेम्परेचर 300. व्हॉट इज द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द सोल्युशन? वन ऑफ फॅक्टर फॉर कॅल्शियम क्लोराइड इज 2.47. काय दिलं, वेट ऑफ सोल्यूट दिलं W2 इज इक्वल टू 3.4 ग्रॅम. कॅल्शियम क्लोराइड मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट M2, कॅल्शियमचं 40, क्लोरीन एका क्लोरीनचं 35.5, 2 क्लोरीन असल्यामुळे 71 आणि 40 किती झाले 111. हे मॉलिक्युलर मास झालं ग्रॅम पर मोल. कशाचं, कॅल्शियम क्लोराइडचं. ओके, डिझॉल्व्ड इन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन 2.5 लिटर वॉटर. टेम्परेचर किती आहे T 300 केल्विन. बरोबर, ठीक आहे. व्हॉट इज द ऑस्मोटिक प्रेशर? काय काढायचंय, पाय इज इक्वल टू व्हॉट? वन ऑफ फॅक्टर फॉर CaCl2 I इज इक्वल टू 2.47. ओके, वन ऑफ फॅक्टर किती आहे 2.47 दिलाय. राहिला प्रश्न आता आरचा. आर काय, इथं व्हॉल्यूम लिटर मध्ये आहे आणि ऑस्मोटिक प्रेशर तुम्हाला ॲटमॉस्फिअर मध्ये येईल. म्हणजे आरची व्हॅल्यू तुम्हाला लिटर ॲटमॉस्फिअर मध्ये घ्यावी लागते. लिटर ॲटमॉस्फिअर मध्ये आरची व्हॅल्यू किती आहे 0.0821. ओके, ठीक आहे. मग हे तुमचं गिव्हन आहे. वन ऑफ फॅक्टर दिले तुम्हाला. ओके, पाय इज इक्वल टू CRT तुमचा अगोदरचा फॉर्म्युला आहे. बट मॉडिफाईड डेरिवेशन्स ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बाय युजिंग वन ऑफ फॅक्टर काय ICRT. पाय इज इक्वल टू ICRT. याला तुम्ही हे केलात. दुसरा तुमचा फॉर्म्युला होता पाय इज इक्वल टू W2RT अपॉन M2V होतं. पुन्हा रिअरेंज करून मॉलिक्युलर मास काढायचं आणि त्या ठिकाणी इथे अगोदर काय ठेवू शकतो आपण I. आता हे पाय तुम्हाला काढायचंय. या सर्व व्हॅल्यू याच्यात ठेवलात
ते तुम्हाला आन्सर येईल. ओके, तर आपण आय ची व्हॅल्यू किती आहे 2.47, W2 किती आहे इंटू 3.4, काय तर तुम्हाला काढायचं आहे. ओके, आर ची व्हॅल्यू किती आहे 0.0821, टेम्परेचर किती आहे 300 केल्विन दिलेलंच आहे, अपॉन M2 111, व्हॉल्यूम किती आहे इंटू 2.5. ओके, सगळ्या व्हॅल्यू झाल्या. ओके, मग याचं कॅल्क्युलेशन करा. 2.47 इंटू 3.4 इंटू त्याला 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 8 जा 24, 4 आले 3002. ओके, हे 2 झिरोज पुढे दिले जशाल तसं. 4 नंतर पॉईंट 1 2 3 4 24.6 आलं त्याचं मल्टिप्लिकेशन. तर डिवायडेड बाय 25 1 जा 25, 5 आले 2, 25 1 जा 25, 2 घेतलं 27 झाले 2, 25 1 जा 25, 1 नंतर पॉईंट आलं. याचं पुन्हा तुम्ही कॅल्क्युलेशन केलात की तुम्हाला ऑस्मॉटिक प्रेशर पाय बरोबर आन्सर किती आहे 0.745. याचा आन्सर येईल 0.745 आणि त्याचं युनिट आहे ॲटमॉस्फिअर. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर. ओके, यावेळेला तुम्हाला याचे न्यूमेरिकल सॉल्व करता येईल आणि त्याचा आन्सर येईल. ओके, तर इथे तुमचा चॅप्टर सोल्युशन अँड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी टोटली संपला. याच्यावरचे सिंगेज मधले क्वेश्चन्स सॉल्व करा जेवढे येतील तेवढे. आपण याच्यावरचे MCQs भरपूर सारे 100 120 वगैरे आपण जेव्हा क्लासेस चालू होतील तेव्हा त्याच्यावरती घेऊ. आता तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळ्या बुकमधून MCQs JEE साठी नीटसाठी सॉल्व करा. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अमाइन्स हा चॅप्टर चालू करू.